नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हैदराबादमधील अजून एक सुंदर असं पर्यटन स्थळ पाहणार आहोत आणि ते म्हणजे स्नो वर्ल्ड. खूप भलीमोठी अशी इथे पार्किंगची व्यवस्था आहे आणि हे स्नो वर्ल्ड हुसेन सागर तलावाच्या अगदीच जवळ असं स्नो वर्ल्ड आहे, ते आता आपण पाहणार आहोत. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे तिकीट काउंटर दिसत आहे. इथे मोठ्यांसाठी 650 तर लहानांसाठी 500 रुपये असं तिकीट आहे. आणि या तिकीट काउंटरच्या समोर अजून एक छोटंसं काउंटर आहे. इथे तुम्ही सर्वांचे मोबाईल जमा करू शकता आणि मोबाईल जर घेऊन जायचा असेल तर 50 रुपयाचं परमिट घेऊन तुम्ही मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ शकता. आतमध्ये आल्यानंतर इथे हॉल दिसतो आणि एका बाजूला इथे काउंटर्स दिसतात. त्या काउंटर्सवर आपल्याला जॅकेट्स वगैरे आणि बाकीच्या वस्तू भेटतात. वेगवेगळ्या साईजमध्ये आणि वेगवेगळ्या कलरमध्ये इथे जॅकेट्स वगैरे अवेलेबल आहेत. आणि हे सर्व जॅकेट्स ब्ल्यू आणि रेड कलरचे जॅकेट्स आहेत. हे जॅकेट्स हे मोजे वगैरे घेतले. यानंतर आम्ही पुढच्या काउंटरवर आम्हाला हँड ग्लोव्ज भेटले. ते हँड ग्लोव्ज घेतल्यानंतर अजून पुढे गेल्यानंतर आम्हाला शूज भेटले. या सर्व वस्तू इथे आपल्याला मिळून जातात. या सर्व वस्तू घेऊन आता आपण जॅकेट्स वगैरे घालून, मोजे वगैरे आणि शूज वगैरे घालून आता आपण तयार झालो आहोत. तयार झाल्यानंतर इथे एंट्री दिसते, पण इथून डायरेक्ट आपल्याला स्नोमध्ये नेणार नाहीत. तर इथे अजून एक वेटिंग रूम आहे. 2 वेटिंग रूम आहेत इथे आणि या वेटिंग रूममध्ये आपल्याला वेट करायला लागतो आणि त्यानंतरच ते आपल्याला आतमध्ये सोडतात. छानशी अशी व्हिडिओ आणि फोटोज आम्ही काढायला इथे सुरुवात केली. आतमधला परिसर आणि इथलं वातावरण देखील खूप छान होतं. आतमध्ये भरपूर असं बसायला वेगवेगळ्या खुर्च्या वगैरे केल्या होत्या. यानंतर फायनली त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतल्यानं आता आपण स्नोमध्ये जाणार आहोत. हळूहळू सगळे आम्ही स्नोमध्ये जायला लागलो आणि जसं मी आतमध्ये आलो, अक्षरशः सेकंदात फरक जाणवला. भयानक असं वातावरण इथलं, खूप गार असं वातावरण होतं. -5 डिग्री एवढं कमी इथलं वातावरण. आणि तुम्ही पाहू शकता भिंतींवर यांनी पेंग्विन वगैरे तसेच हत्ती वगैरे यांचे चित्र काढल्यामुळे असा खरोखर हिमालयात गेल्याचा फील येत होता. खूपच छान असा अनुभव होता. यानंतर इथे भरपूर अशा ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या एक एक आपण आता करणार आहोत. फर्स्ट आम्ही बॉल खेळत होतो. बॉल खेळून झाल्यानंतर मग म्हटलं चला आता थोडं फुटबॉल खेळूया. आणि हाच फुटबॉल खेळताना इथे भरपूर अशा अजून ॲक्टिव्हिटीज दिसतात, त्या देखील आपण खेळणार आहोत. आता बर्फ म्हटलं तर आपण काय करतो, एकमेकांना बर्फ मारतो. म्हणून मी देखील इथे बर्फाचा गोळा करून मारायला लागलो. पण इथल्या बर्फाचा गोळा होत नाही, ते असे सुट्टे राहतात. मग सुट्टे तर सुट्टे म्हटलं चला तसं घेऊन मी एकमेकांना मारायला लागलो. खूपच छान अशी मज्जा वाटत होती. खूपच एन्जॉय केला आम्ही. हे सगळं खेळून झाल्यानंतर आता इथे त्यांनी सॉंग्स लावले आणि त्याच्यावर आम्ही डान्स देखील केला. डान्स करून झाल्यानंतर एका बाजूला इथे ही रोलिंगवाली ॲक्टिव्हिटी होती. यामध्ये आपण बसायचं आणि हे उलट्या साईडनं म्हणजे मागच्या साईडनं असं गोल 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 फिरतं. झालं एवढंच होतं, अजून काही नाही. तरी देखील याच्यात बसलो आणि याच्यात देखील आम्हाला छान अशी मज्जा आली. यानंतर इथे तुम्हाला स्लायडिंग देखील दिसून येतील. या स्लायडिंगचा देखील खूप छान असा अनुभव होता. भरपूर मोठ्या अशा स्लायडिंग होत्या आणि स्लायडिंगवर जास्त गर्दी नसल्यामुळे आम्ही इथे जास्त करून खेळत होतो. खूप छान असा अनुभव. हे झाल्यानंतर म्हटलं थोडं फुटबॉल वगैरे खेळू. मग फुटबॉल खेळून झाल्यानंतर इथे रेन डान्स करतो तसा इथे स्नो डान्ससाठी यांनी एक स्क्वेअर केला होता आणि इथे स्नो स्प्रिंकल केल्या जायच्या. आणि यानंतरच तुम्ही इथे समोर एक पाहू शकता फॅमिली बसलेली आहे. तर हे का बसले, कारण की समोरच्या बाजूला इथे नाश्त्याचं केंद्र आहे. इथे तुम्ही नाश्ता देखील करू शकता, चहा भजी वगैरे खाऊ शकता. तसेच इथे व्हॉलीबॉल देखील खेळायला जागा होती. इथे एक फॅमिली व्हॉलीबॉल खेळत होती. व्हॉलीबॉल खेळून झाल्यानंतर येथे आपल्याला इग्लू देखील दिसतात. या इग्लूच्या आतमध्ये तुम्ही बसू शकता आणि फोटोज वगैरे काढू शकता.
इथे फुटबॉल खेळण्यासाठी दिसत आहे. आपण आता फुटबॉल खेळलेलोच आहे आणि इथे तुम्ही बास्केटबॉल देखील खेळू शकता. आणि समोर ड्रॅगनचा हाऊस. तर तुम्हाला ओव्हरऑल आता व्ह्यू दाखवतो. एका बाजूला इथे स्लायडिंग वगैरे दिसत आहेत. तर या मोठमोठ्या भिंतींवर खूप सुंदर असे चित्र काढलेले इथे तुम्ही पाहू शकता. यानंतर इथे ड्रॅगन हाऊस दिसत आहे. पुढे स्नो वर्ल्ड वगैरे लिहिलेलं आहे. परत मधोमध तुम्हाला एक बाल्कनी दिसते, इथे तुम्ही फिरू शकता. असे भरपूर अशा ऍक्टिव्हिटीज केल्यानंतर 1 तासाचा वेळ असतो. 1 तास झाल्यानंतर आता आपण बाहेर जाणार आहोत. आपली आता वेळ झालेली आहे आणि बाहेर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता भरपूर असे इथे स्टॉल दिसत आहेत आणि या स्टॉलमध्ये देखील तुम्हाला भरपूर अशा खाण्यासाठी वस्तू भेटतात, जसं की चहा, कॉफी, भजी, मॅगी. खूप साऱ्या वस्तू इथे भेटतात. बसायची स्टाईल देखील इथे युनिक वगैरे केलेली आहे. आतला वातावरण, बाहेरचं वातावरण खरंच खूप वेगवेगळं आणि खूपच छान असा अनुभव होता स्नो वर्ल्डमध्ये. तर मित्रांनो, हे हैदराबादमधील स्नो वर्ल्ड तुम्हाला कसं वाटलं? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एकदा नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.